अमृत रामचंद्र जायकर. मी 2012 पासून डाळिंब क्षेत्रात आहे. माझ्या मते मी प्रत्येक मार्केट फिरलो. मागल्या काळात जोपर्यंत तुमचा युट्यूब येत नव्हता तोपर्यंतचा काळ शेतकऱ्यांना अति वाईट गेला. मी खरीची परिस्थिती सांगतो. ज्या दिवशी तुम्ही युट्यूब चालू केलं त्यावेळेला शेतकरी जागृत झाला. शेतकऱ्याला कळायला लागलं महाराष्ट्रातलं मार्केट काय, भारतात काय परिस्थिती आहे मार्केट. कारण आतापर्यंत लोक व्यापाऱ्यांनी काय सांगायचं, जागेवर घेणार आहे, तिकडे बॉर्डर बंद आहे, इकडे पाऊस झालाय, मार्केट रेट कमी झाले. पण तुमचा युट्यूब चॅनल चालू केला तुम्ही आणि शेतकऱ्याला जी ताकद दिली त्याच्यामुळे शेतकरी आज ह्या डाळिंब क्षेत्रामध्ये टिकून राहिला. मागची परिस्थिती जर बघितली तर अख्ख्या गाडीचं 12,000 रुपये व्हायचं. तरी त्या टायमिंगला आम्ही टिकलो. का टिकलो? नंतर तुम्ही जसं जागृत केलं तिथपासून आणि बऱ्यापैकी मी मार्केट फिरलो. खरेदी सांगतो, नाशिक पर्यंत आलोय. सोलापूर केलं, नाशिक केलं, मुंबई केलं, पुणे केलं. पण मला जे वाईट अनुभव आला जागेवर मी द्यायचा प्रयत्न केला. आला ना, ह्या सगळ्या क्षेत्रात आल्यानंतर 2016 पासून तुमचं आमचं नातं जुळलं. त्यावेळेला माझं क्षेत्र कमी होतं. पण मी आता अलीकडे क्षेत्र 2-4 वर्षात वाढवल्यानंतर आमचा एकच विषय, डाळिंब तोडणे आणि तुमच्याकडे घेऊन येणे. जे काय असेल ते, शेजारी काय दर गेलाय, बाजूला काय दर गेलाय, कुणी अजिबात आम्ही विचारत नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळेला तुम्ही विश्वासानं शेतकऱ्यांनी सुद्धा वागला तरच समोरच्या सुद्धा रिस्पॉन्स चांगला मिळतो. असा एक माझा अनुभव आलाय. त्यामुळं मालाला क्वालिटी आणि क्वांटिटी ही तडजोड करू शकत नाही. ही शेतकऱ्यांनी पहिलं आत्मसात केलं पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी जर दिली तर तुम्हाला रेट बी चांगला मिळणार. आणि बाजारात शेवटी असे तुम्हाला दोन्ही सांभाळायचे, व्यापारी सांभाळायचा, शेतकरी सांभाळायचा. त्यामध्ये काय पेमेंटच्या बाबतीत काय जरी झालं तुम्ही त्या काळात सुद्धा म्हणजे ताटमानानं उभं राहून जी परिस्थिती आहे ती सांगितली. नाहीतर काय कंपन्या बंद करून निघून गेली. नाही, खरेदी परिस्थिती मी सांगतो त्याचं आपण काय करू शकलो नाही. पण आमचा माणूस म्हणून तुम्ही जे आज आम्हाला ताकद दिली त्याबद्दल मी शेतकरी वर्गामार्फत आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.